नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आधी विधानसभा निवडणुकीत बसलेला धक्का आणि नंतर झालेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सत्ता राखण्यात आलेल्या अपयशानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्ष संघटनेत प्राण फुंकण्याचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन 19 जून रोजी होणार आहे. या वर्धापन दिनी आदित्य ठाकरे यांची पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून घोषणा केली जाऊ शकते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांसह बंड करत वेगळी वाट निवडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा राजकीय फटका बसला. शिवसेनेत उभी फूट पडली आणि पक्षाचं नाव आणि चिन्हही ठाकरे पक्षापासून दूर गेलं. पक्षफुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना चांगलंच यश मिळालं. मात्र नंतर विधानसभा निवडणुकीत पक्षाची झालेली सुमार कामगिरी आणि मुंबई महानगरपालिकेत पुन्हा सत्ता खेचून आणण्यात आलेल्या अपयशामुळे संघटनेत मरगळ असल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या रूपाने युवा नेतृत्व देण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केला जाणार असल्याचे समजते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनात्मक कामात मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे कमालीचे सक्रिय झाले आहेत. शिवसेना भवन इथं होणाऱ्या जिल्हा प्रमुख आणि विभागीय प्रमुखांच्या बैठकांना उपस्थित राहत ते संघटनेवर आपली पकड मजबूत करत असल्याचं दिसत आहे. अशा बैठकांना आदित्य ठाकरे यांची नियमित उपस्थिती दिसत नसत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच आता अशा बैठक होत होत्या. मात्र आता आदित्य ठाकरे हे सर्व संघटनात्मक बैठकांना जातीने उपस्थित राहत असल्याने नव्या जबाबदारीसाठी ते सज्ज झाल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सत्ता राखण्यात अपयश आलं असलं तरी विपरीत परिस्थिती पक्षाने समाधानकारक जागा मिळवल्या होत्या. या निवडणुकीत आदित्य ठाकरे हे पक्षाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवण्यात अग्रभागी राहिले होते. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.